नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे। तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत की नाही, 2100 रुपयासाठी जे नवीन नियम आहेत कोणते असणार आहेत, काय केल्याच्या नंतर हे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तर पाहायचाच आहे। त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती देखील पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर चला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। तर पाहूया लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। डिसेंबरचा हप्ता महिलांना जमा होणार आहे आणि हे पैसे तुम्हाला कधी जमा होणार आहेत, तर हे पैसे जे आहेत ते अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात अशी माहिती मिळत आहे। पहा, नवीन मुख्यमंत्र्यांचा जो शपथविधी आहे तो आता लवकरच होणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे तर येणार आहेत। पण हे 2100 रुपये तुम्हाला मिळण्यासाठी काय करायचं आहे? हे 2100 रुपये सरसकट महिलांना मिळणार आहेत का? तर सरकारकडून या योजनेमध्ये खूप मोठे बदल केले जाऊ शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे, अशी माहिती मिळत आहे। आता लाडकी बहिणींना नवीन नियम असणार आहेत, नवीन अटी असणार आहेत 2100 रुपये मिळवण्यासाठी। या अगोदर तर तुमचं 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणं गरजेचं होतं, पण बऱ्याच महिला 2.5 लाखाच्या वरील उत्पन्न असून पण फॉर्म भरले आणि त्यांना पैसे मिळाले। पण आता असं होणार नाही। ज्या पात्रता निकषांची पूर्तता करतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत, त्यांनाच 2100 रुपये हप्ता मिळणार आहे। याचं कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी पुन्हा सुरू झालेली आहे। ज्या महिलांना या अगोदर 1,500 आलेले आहेत, आत्तापर्यंत 7,500 रुपये आलेले आहेत, त्यांनाही डिसेंबरचा हप्ता मिळणारच असं नाही। कारण डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये मिळण्यासाठी आता नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत लाडकी बहीण योजनेला। आणखीन या संदर्भात ऑफिशियल GR वगैरे आलेला नाही, पण लवकरच हा GR वगैरे जारी होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम असणार आहेत 2100 रुपये जमा होण्यासाठी। पण तुम्हाला बेसिक काय करायचं आहे 2100 रुपयासाठी, तर सर्वात अगोदर तुमचा आधार DBT करून घ्यायचा आहे, बँक अकाउंटशी DBT लिंक करून घ्यायचा आहे। हा तर पहिला आणि महत्त्वाचा बदल आहे। या अगोदरही हा होता आणि इथून पुढेही असणार आहे। जोपर्यंत लाडकी बहीण योजना असणार आहे तोपर्यंतही हा बदल त्यासाठी लागू असणार आहे। त्याचबरोबर पहा, डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महिलांना काही आता नवीन अटी आणि नवीन नियम सरकार घालणार आहे। तर या अटी आणि नियमांसंदर्भात जशी काही माहिती जारी करण्यात येईल, कोणते बदल होत आहेत, कोणत्या अटी 2100 रुपयासाठी सरकार लावत आहे, तुम्हाला काय करायचं आहे ह्या अटींसाठी आणि हे 2100 रुपये मिळण्यासाठी। त्यामुळे नवनवीन या संदर्भातल्या ज्या अपडेट असतील त्या जाणून घ्यायच्या आहेत। 2100 रुपये तुम्हाला मिळण्यासाठी अटी लावत आहे सरकार, नवीन नियम असणार आहेत। एक काम करावं लागणार आहे, कोणतं काम करावं लागणार आहे तरच पैसे येणार आहेत। या संदर्भात जी काही माहिती असेल ती तुम्हाला चॅनलवर तर मिळतच राहणार आहे। महिलांना मेसेज यायला सुरुवात होणार आहे, तुम्ही पात्र असणार की अपात्र असणार या संदर्भातही मेसेज येऊ शकतात। त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून गेला असाल तर सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातल्या ज्या लेटेस्ट अपडेट असतील त्या तुम्हाला इथं पाहण्यास मिळणार आहेत। आणि आत्तापर्यंत पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा पैसे आले नाहीत म्हणून।